तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची ऑर्डर चुकीच्या ऍड्रेसवर प्लेस झाली आहे. शक्यच नाही. पिझ्झा राईट ऍड्रेसवर प्लेस झालाय. नाही, तुम्हाला कळत कसं नाहीये? आम्ही तुम्हाला का कळत नाहीये? एक वेळ पत्ता चुकू शकतो, पण तुझा नंबर कसा काय माझ्याकडे? काय पल्लवी, आवडला का पिझ्झा? तुम्ही कोण बोलताय? मी कोण बोलतोय हे महत्वाचं नाहीये. आपण एकमेकांशी कसे वागतो याने फरक पडतो. काय रे अलंकार, लाऊडस्पीकरवर सगळं ऐकतोयस ना? बोल की मग. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि मी तुमची पल्लवी नाहीये. तूच माझी पल्लवी आहेस. आणि तुम्ही माझे कोण? मी तुझा नाही सांगणार. चेष्टा पुरे झाली आता. कोण बोलताय तुम्ही? मी आता शिव्या खालीन खरंच सांगते. बाय द वे, त्या बॉक्स मध्ये एक कागद होता गुलाबी. त्यावर लिहिलं होतं विथ लव. कोण बोलताय? नाव सांगा. आधी पिझ्झा खाऊन घ्या. खाल्ला मी पिझ्झा खाल्ला. इतकंही खोटं नाही बोलावं की जे लगेच उघडं पडेल. पिझ्झा खाऊन झाला की पुन्हा फोन करतो. बाय. कोण असेल हा अप्पी? मला तरी काय माहित अलंकार. मग आपल्याला कसं काय ओळखतो? जाऊन त्या पिझ्झावाल्याला विचार जा. शांत शांत. पहिले मला सांग, तुझं कॉलेजचा एखादा मित्र तर नाही ना? नाही रे, तेवढा फक्त हरीशच जवळचा होता. अजून कोणीच. नीट नीट आठवून सांग. एखादा हरीश सारखा डोक्यावर पडलेला मित्र असतो. बस, मी नाही ओळखत या माणसाला. आवाज तरी ओळखला असता ना मी. एक काम कर ना, हा नंबर त्या ऍप वर टाकून बघ बरं, कोणाच्या नावाने हा नंबर सेव्ह येते. अरे हा, विसरलेच होते. बघ 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 बघ. नावच दिसत नाहीये. कदाचित नवीन सिम कार्ड असेल. आता काय करायचं? जाऊ दे मग. जाऊ दे काय जाऊ दे? पहिले काय आपल्याच ओळखीचं कोणीतरी असेल. तू गंमत बघ. आजपर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाहीये मला असे फोन करायची. कळलं? हा ना जरा अति हुशार दिसतो. आणि हे काय आहे विथ लव वगैरे काय? ह्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावलाच काय. उचल उचल उचल. त्याचाच तर नसेल ना? पण दुसऱ्या नंबर वरून आलाय. एवढं लवकर नंबर कसा बदलेल तू? नाही उचल उचल, त्याशिवाय नाही काय. हॅलो. वाद घालत बसू नका. पिझ्झा थंड होईल. त्या आधी खाऊन घ्या. तुम्ही ना. हॅलो. काय झालं? कट केलं. आता काय करतेस? थांब ना, परत करते. अरे हा नंबर अस्तित्वात नाही. मला काय वाटतं पल्ले, हा नक्की आपल्या ओळखीतलं कोणीतरी असणार आहे. जाऊ दे ना, आपण पिझ्झा तर खाऊया. काय खाल्ल्यानंतर डोकं चालेल, कळेल तो तुझ्या ओळखीचा आहे का माझ्या ओळखीचा आहे. पिझ्झा खाऊ. अलंकार, दार उघड जा. पहिले मी नाही उघडणार तुझा. कधीतरी काहीतरी काम करत जा. दूध आलं असेल बघ. मी नाही जाणार तुझा. हा दूधवाला कधीपासून यायला लागला? हा हे मग कचरेवाला आला असेल. अलंकार प्लीज, डस्टबिन बाहेर ठेवला नाहीये, जा ना. जाणार कधीतरी एखादं काम कर ना प्लीज 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 प्लीज.
अलंकार, अलंकार हे बघ. अलंकार हे बघ काय आलंय. काय बोलले? अलंकार हे बघ ना काय आलंय, बघ ना. नोकरीचं लेटर आलंय का तुला? अभिनंदन. नोकरीचं लेटर नाही, बघ ना गिफ्ट बॉक्स आलाय. हे काय नवीन? नक्कीच त्या माणसाने पाठवलं असणार. कसं काय परवडतं अरे या माणसाला? काल तेवढा महागडा पिझ्झा पाठवला, आज हे एवढं गिफ्ट. तू सांगतो माझ्या कुठल्याच मित्रांना हे केलेलं नसणार. माझ्या मित्रांना हे परवडणारच नाही तर काय. हे काय? उघड. उगाच काही फुटलं फिटलं तर माझा चेहरा खराब व्हायचा. हे पल्ले, हे बरं आहे तुझं. हा म्हणजे मला काही झालं चालणार, तुझ्या चेहऱ्याला काय होतं कामा नाही. वा 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 वा. हा बरं ठीक आहे, उघडते. अगं थांब, उघडतो मी. नाही नाही उघडलं काय नाही. काय चॉकलेट, सिनेमाची तिकीट. हा ए 2 तिकीट आहेत. आज दुपारचा शो. कोणी पाठवलं असेल? कोण पाठवणार? त्या माणसानेच पाठवलंय. आता ना तो हे मुद्दाम त्रास द्यायला करतोय. पण त्रास द्यायला करत असताना तर त्यांनी एकच पाठवलं असतं तुझ्या वाटच. 2 का पाठवले असेल त्याने? कदाचित त्याला असं वाटत असेल की हा सिनेमा आपण दोघांनी एकत्र जाऊन बघावा. मी नाही येणार बल्ले असं फुकट पाठवलेल्या तिकिटावर. अरे कालच तर फुकट मिळालेला पिझ्झा असा हावऱ्यासारखा खाल्लाच ना रे. तुला जायचंय का? जायचं नव्हतं पण आता जायचंय. जा मग. मी काय एकटी जाणार नाही. 1 मिनिट. म्हणजे तिकीट तुला पाठवलं ना, त्याला सोबत घेऊन जा. आता अति होते अलंकार. बरोबर नाही बोललं. कसं बोलतोस तू महेश यार? काय करतेस? कोणाला फोन लावलाय? नमस्कार. तुमच्याकडे फोन आहे का? फोन हो आहे. तुमच्याकडे नाही का? नाही आहे माझ्याकडे फोन, पण माझ्या फोनला रेंज नाहीये. एक फोन करायचा होता. मी तुम्हाला हवं तर हे पैसे देतो. हे पैसे ठेवा. थँक्यू. आहे इथेच मागे. कोण बोलतंय? काय चाललंय काय तुमचं? काल पिझ्झा काय पाठवला, आज ही तिकीट. एवढीच हिंमत असेल ना तर कुठे आहात ते सांगा. नाही तिथे येऊन थोबाड रंगवलं ना तर नाव पल्लवी सांगणार नाही. तुला एवढी कशी खात्री होती की हा माझाच नंबर आहे म्हणून? नाही ते नालायक माणसांचं कळून येतं ना. वा, म्हणजे ओळखायला सुरुवात झाली. म्हणजे कोण बोलतंय? बाकी सगळे मला बॉस म्हणतात, पण तू आवडीने काहीही म्हण, चालेल मला. ए शाण्या, जास्त हुशाऱ्या मारू नकोस हा, नाहीतर ना गायब करीन, सांगून ठेवते. ए शाने, नीट सरळ शब्दात सांगतो, ऐकून ठेव. जर पुन्हा त्रास दिला तर माझ्या एवढा वाईट कोणी नाही. मला सांग, हे तू कोणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी करतोयस? हा, एक काम करा ना, तुम्ही दोघं खूप आडेवेडे घेताय. आडेवेडे न घेता शांतपणे सिनेमा पाहायला जा. सिनेमा पाहिलात की सगळं सांगतो.
नाही हॅलो काय हवंय काय त्याला? प्रॉब्लेम काय त्या माणसाचा? एक काम कर, तो नंबर ऍप मध्ये टाक, लोकेशन फाइंड आउट कर. हा मिळालं लोकेशन. हे बघ चल, आता त्याला पण कळेल कोणाशी पंगा घेतलाय ते. पल्ले लोकेशन हेच दाखवत आहे. हा माणूस स्वतःला खूप शहाणा समजतो ना. आता बघच कसा बरोबर तावडीत सापडतो का नाही ते. तू एक काम कर, तू कॉल करून बघ. कॉल कर. हॅलो, कोण बोलतंय? अरे फोन ठेव. माजलास का? हाड ठेचू का तुझी? पण असं काय बोलताय साहेब? सांगू का काय ते? अशा ठिकाणी लात घालीन ना मी तुझ्या. आयुष्यभर बसता येणार नाही. अहो पण साहेब मी केलंय तरी काय? तुझ्या या नंबरवरून तू बायकांना कॉल करतो, मेसेज करतो आणि सिनेमाची तिकीट पण पाठवतो का? नाही, मी कुणाला फोन नाही केला खरंच. हो, मग माझ्या मोबाईल मध्ये तुमचा नंबर कुठून आला? हॅलो मॅडम, आपल्यासाठी फोन आहे. हॅलो, मी काय मूर्ख नाहीये. मला ट्रेस करायचा प्रयत्न करू नका. सिनेमाची वेळ होत आलीये. सिनेमा बघा. आता तुमचे थोडेच दिवस राहिलेत. या तुमच्या नंबरवरून सकाळी आम्हाला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. तुम्हाला काय आठवत आहे का या नंबरचा वापर तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी केल्याचं? तुमच्याकडे फोन आहे का? फोन हो आहे, तुमच्याकडे नाही का? नाही, आहे माझ्याकडे फोन, पण माझ्या फोनला रेंज नाहीये. एक फोन करायचा होता. मी तुम्हाला हवं तर हे पैसे देतो. हे पैसे ठेवा. हो, सकाळी एक मोठा माणूस इथे आला होता. त्याने रेंज नाही म्हणून माझ्याकडे फोन मागितला. मी फोन दिला. त्याने मला रिचार्जसाठी 50 रुपये दिले आणि तो इथे मागे जाऊन काहीतरी कुणाशी बोलत होता. मला काय माहित नाही. ठीक आहे, चल. पण मी तर अशा कुठल्या माणसाला ओळखत पण नाही. अरे माझा एक कधी संबंध नाही आला अशा माणसाशी. मग आता काय करायचं? हरीशची मदत घेऊन आपण आमदार साहेबांना सांगितलं हे सगळं तर. का आतापर्यंत तर हरीशला शिव्या घालत होतास ना, मग आता त्याची मदत का? ठीक आहे, चल मग सिनेमाला जाऊ. चल. मला नाही बघायचं. पल्ले सिनेमाला जाऊ. तिकडे हा माणूस नक्की आलेला असेल. तो एकदा दिसला ना की संपलाच म्हणून समज. चल विचार करून बघ. हा पल्ले, हे पिक्चर असा चांगला होता, पण त्या थिएटर मधल्या थंडीमुळे वाट लागली. हरकत नाही, पण आपली ट्रिप तर झाली. अलंकार, हा हे शेवटचं आता. इथून पुढे जर त्या माणसाने काही करायला सांगितलं तर करायचं नाही. नाही, हे शेवटचं. काय त्याने पिझ्झा दिला, पिझ्झा खाल्ला. त्याने फिल्मची तिकीट दिली, फिल्म पण पाहिली. तो काय आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला बसलाय काय? पण आपल्या आयुष्यात कुणाला एवढा इंटरेस्ट कशाला असेल? चांगल्यासाठीची बळजबरी वाटत नाहीये. कोण असेल पल्ले? काही माहित नाही. अरे थिएटर मध्ये मी सगळीकडे लक्ष ठेवून होते, म्हणजे कोणी आपल्याकडे बघतंय का असं, पण शंका येईल असं कोणी वागलं नाही. मुद्दाम जाणून बुजून आपल्याकडे बघत नसणार जो कोणी आहे तो. त्याला आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला न भेटता कळतायत.
म्हणजे त्याचं नेटवर्क बरंच स्ट्रॉंग असेल. आपण हे सगळं करून काय मिळत असणार त्याला? पहिले आजपर्यंत आपण एवढ्या आलटी पलटी केली त्यातलं तर कोणी नसेल ना. म्हणजे आपला बदला घेण्यासाठी एक वेगळी आयडिया तर काढली नसेल ना त्यांनी. म्हणजे कसं एखाद्याच्या मनाविरुद्ध इतकं चांगलं वागायचं की त्याला त्याचा त्रास झाला पाहिजे आणि नंतर वैतागून तोच म्हटला पाहिजे की बाबा रे माझ्याशी वाईट वागा, चांगलं वागू नका. असं असेल तर आपल्याला सगळ्यांची लिस्ट तयार करावी लागेल. त्यांचे सध्याचे पत्ते काढावे लागतील. पण त्यांच्यातली बरीच जण आता तर जेलमध्ये असतील ना. जेलमध्ये तर असतीलच. आपणच पाठवलं ना त्यांना जेलमध्ये. चला आज ना उद्या सापडतीलच. चल. बोलले आलेच. हे सगळे फोटो तू कधी लावलेस पल्ले? मी नाही लावलेत हे. तू नाही लावलेस मग हे सगळे फोटो कोणी लावले? मला काय माहित. मी तर पूर्ण वेळ तुझ्या बरोबरच होते. पहिले मग जो माणूस आपल्याला फोन करतो त्याने तर नसतील लावले ना. पण हे असे फोटोज त्याच्याकडे कुठून येतील? कुठून काय तूच दिलेस. मी बघ ना हे फोटोज बघ. हे बघ हे मीच काढलेले फोटो आहेत. यातले काही तू काढलेस. हे सगळे सोशल साईटवर कोण टाकलेत? हा मीच टाकलेत. हा तूच टाकलेस. आणि तूच काढलेले टाकलेले हे सगळे फोटो ना त्याने तिकडनं घेतले आणि घरभर टाकलेत आपल्या. तरी तुला हजारदा सांगतो मी हे असले सगळे फोटो सोशल साईटवर नाही टाकायचे. अरे त्याचा फोन उचल लाऊडस्पीकरवर टाक. हॅलो, हे काय लावलंय? फोटो. ते तर मलाही दिसते पण हे हे असं का लावलंय तुम्ही सगळं? का फोटो आवडले नाहीत? हे बघा. आधी तुम्ही बघा. एक एक फोटो मी सिलेक्ट केलाय. खूप वेळ लागला मला हे फोटो सिलेक्ट करायला आणि सॉर्ट करायला. मला ते सगळेच फोटो आवडतात तुझे. पण स्पेशल म्हणशील तर तो निळा ड्रेस मधला तो फारच आवडतो मला. हे बघ, तू जो कोणी असशील, हे तुझं जे काही चाललंय ना ते न कळायला मी काही दूध खुळी नाहीये, कळलं? अरे वा, म्हणजे माझं काम सोपंच झालं की. व्हेरी नाईस. मग मी आता तुला सांगतो की मी हे का करतोय. पल्लवी, मला तू खूप आवडते.